चला तर आजचा नवीन ब्लॉग आपले देवदर्शनासाठी। तर ब्लॉगची सुरुवात बघू शकता, कचरा फेकण्यापासून चालू आहे। पुढे बघूया आपण काय झाला आहे आमचा कचरा टाकून। कचरा कचरा एकच टोपी घेत आताच घाम फुटलाय। अरे शिवाले गाडी आहे ना आपल्या काय बघाय ना। तर मंडळी, आज आमचा प्लॅन आहे एकविरीला जायचा। तर अशा तऱ्हेने आम्ही निघलो आहेत। जस्ट आम्ही बदलापूरवरून निघतोय। तर आपल्याला एकविरीपर्यंत पोहोचण्यासाठी 2 तास लागतात। तर हा पल्ला सुमारे 71 किलोमीटरचा आहे। तसेच जर हायवेला ट्रॅफिक असेल तर जास्तही टाईम लागू शकतो। तर आता मी बदलापूर ते नेरळ या हायवे रस्त्याला आहोत। तर थोड्याच वेळापूर्वी आम्ही नेरळला पोहोचलो। तर मी आमच्या दादा तसेच विराट कोहली म्हणजेच बंडू दादा आणि बहिणी यांना घेतलं आहे। आणि दादाने आमच्यासाठी कोण आणलं आहे आईस्क्रीम। आणि हा पुढचा रस्ता तुम्ही बघू शकता, हा रस्ता जातो माथेरानला, म्हणजेच आमच्या इकडं मानगावाडीकडं तिकडं आमचं घर आहे, तिकडं तुम्हाला माहीतच असेल। आणि हा सर्व जातो पेट्रोल पंप। म्हणजे आता इथं आम्ही कर्जतला जाऊ, मग तिथून 4 फाट्यावरनं असं पुढे जाऊ। आणि तर आता आम्ही पोचलो आहे कर्जतला। तर आमची गाडी तिथे आहे। आता आम्ही CNG भरतोय, ऊन लागतं ते आमची मंडळी इकडं आहे। तर आम्ही जस्ट आता 4 फाट्यावर होतो कर्जतला। तर तिथं खूप टाईम आम्ही थांबलेलो, कारण की ही एवढी ट्रॉफिक लागलेली तुम्ही बघू शकता। खूप सारी ट्रॉफिक लागलेली आहे, कारण आज शनिवार आहे। फाट्यावर हा रस्ता निघतो, तर त्याच रस्त्याला आता आम्ही आहोत। आणि ते वने ठाकरवाडी आमच्या राहुल मित्र यांचा गाव आहे तो। तर आता आम्ही चौक ते खोपोली ह्या मार्गावर आहोत सध्या। आता असंच आम्ही खोपोलीपर्यंत जाऊ। तर खोपोलीमधून जो जुना घाट जातो त्या घाटाने आता आम्ही वरती जात आहोत लोणावळ्यात। तर आता आम्ही थोड्याच वरती आलो, तिथून रस्ता जो जॉईंट होतो तिथं, पण तिथं आलो आहे। पण आम्हाला स्टार्टिंगच इथून ट्रॉफिकचे लागलेले आहे। त्या ट्रॉफिकमध्ये बराचसा टाईम आमचा गेला तिथं ट्रॉफिकमध्ये। तर आम्ही आता वरती पोचलेलो आहोत। तर फायनली आम्ही एकविरेला पोहोचलो आहे आणि त्या कमानीपासून आता आम्ही आतमध्ये एंटर झालेलो आहोत। कष्ट करून गाडी लावली, आम्ही खाली गाडी लावलेली आणि आम्ही चालत चाललेलो आहोत आता नेहमीच्याच पद्धतीने। सगळी सोय, पण ज्याची त्याची करायची त्याने। तर आता आम्ही खाली पोचलो, इथं एकविरा आहे पायथा मंदिर इथं। तर आमचे माणूस आत्ताच टोपी घेतात एकविरा आई। आयलो हे बघा पायथ्या इथून पासून
आता चढायला सुरुवात केलेली आहे आम्ही फायनली. आमची पब्लिक पुढे आहे, रास पुढे गेले, इथं येत ते तिथे वरती. तर आम्ही आत्ता गेलो तरी आम्ही त्यांना ओव्हरटेक करू शकतो. अजून पहिल्या पायरीपासून आम्ही चढतोय, अर्धा रस्त्यात होत आता पोहोचू थोडा वेळ. दुपारचा टाइम झाला आहे, किती बघूया किती वाजलेत. 2 वाजून गेलेत. उन्हात तानात चढतोय. पुण्याचा किती स्टॅमिना आहे. तसं ऊन तर लागत नाही म्हणा, हवा भरपूर आहे. येऊ आता. पहिल्या पायरीपासून सगळे चढतात, नाही तर प्रत्येक वेळेस पार्किंग पर्यंत जातो सगळे. हे अर्धवट चढणार आहे. आज पहिल्या पायरीपासून चालू केलं, पण यावेळेस थोडी आगलीच झालाय. आमचे ड्रायव्हर पडला. ड्रायव्हरची गाडी बंद होत होती. चॅनलचे मालक कुठे आहेत? मागे काकडी सरबत आहे, पाणी. आपले चॅनलचे मालक बघू शकता, जबाबदारी घेतले. जबाबदारी सगळ्यांकडे आहे. येस, वरती जाऊन एकमेकांना फोन करायला लागते. कुठे आहेत, काय आहे, बसले. चांगला फोटो काढा. फोटो बघून उद्या मम्मीला सून भेटली, परवा जोडी एकदम भारी फोटो काढा. आता असतं कुठं ठरवले, बाकी त्यांचं आताच. अजून आम्ही अंगणवाडीत पहिलीला कधी जाऊन आल्या आल्या लग्नाची मागणी चालू झाली. आशीर्वाद भेटलाय लग्नासाठी यायला. अहो मला नाही, कोण वाला कोण आहे. तर गायचं आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचू एकदम टॉपला. डायरेक्ट घाम फुटलाय, डायरेक्ट घाम एवढा फुटलाय तर काम 25 झालाय. अंगातला अख्खा पाणी निघला डायरेक्ट. येस, ओ माय गॉड. हो का, मग मंदिरात आम्ही मंदिरात उगत चाललो मग आम्ही. आमची घेऊन चालली. आमच्या मामी पोचले एकदम. शाबाश. हो यस, कॉर्नर कपल. हॅलो ब्रदर्स. खूप गर्दी आहे आज, हे बघा फॅट गर्दी. आता आम्ही किती वाजता, आता वाजले 3, एकदम 3 वाजून 1 मिनिट झालेला आहे. आता 2 झाले बघा. तर किती वाजेपर्यंत आतमध्ये मेन गाभाऱ्यापर्यंत पोहोचतो बघू आपण. आमचा दादू डॅशिंगमध्ये आहे, एकदम डॅशिंगमध्ये. इकडं फोटोशूट चालू आहे बाकी लोकांचा, आम्ही पण केलाय. तर मंडळी ही बघा आतमध्ये गर्दी आहे, दाखवतो तुम्हाला. झुमकर हे ऑनलाईन आहे का, ऑनलाईन दिसत ना. एक मिनिट, हे बघ आमचा मामा मामी का बोलतोय, हे बघ.
सोडा मला दर्शनासाठी यायचंय, सोडा मला, सोडा. ठेव दे अंगात. तर आम्ही करेक्ट 3ला आतमध्ये शिरलेलं लाईनीत होतं. तर आता झालेत 3:30 आणि आता आम्ही फक्त 4 लाईनी क्रॉस केल्यात. अजून आतमध्ये पक्क्या लाईन आहेत, त्या पण जायच्या अजून. पुढं आपापले असती अर्धा तास झालाय फक्त. घाई केली तरी तुम्हाला काय फरक नाही पडणार, आहे त्याच ठिकाणी राहिलं. देतो करेक्ट एक तास झाला, 1 तास झालाय आम्हाला करेक्ट. अजून आम्ही लाईनीत आहोत अजून. मग अशी 3:30 वाजले तर आता एकदम 4 वाजले एकदम. तर अजून आम्ही लाईन मध्येच आहोत. भुका लागल्यात. आता बघू, आता राहिलाय थोडा, पण त्याच्यासाठी पण बहुतेक अर्धा तास 20 मिनिटं असाच काहीतरी टाइम लागेल बहुतेक. ती पण अपडेट देतो आता थोड्या वेळात तुम्हाला. तर आता आम्ही पोचलोय. 20 मिनिटं सांगितलेले पण तिथं आम्ही पोचलोय 10 मिनिटात. हेच आमचा दादू. केव्हापासून तो आहे कॉलवर? तो कॉलवर जाऊ दे. आता पोचूच थोड्या वेळात. हे बघा मागा इकडं, हा माझ्या मागचा आणि हा पुढचा. हे बघा बाहेर वातावरण पावसाचं झालंय. जर पाऊस पडलाच तर आमच्यासाठी चांगला आहे एकदम. पीएच सर फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. काय आतमधल्या दर्शनाच्या गडबडीत मोबाईल बंद ठेवला. मोबाईल काय प्रत्येक ठिकाणी चालूच राहायचे अशी काही गोष्ट नाही, मोबाईलची आपल्याला आवश्यकता नाही. आपण आलोय दर्शनासाठी, तोपर्यंत बंद. मी पूर्णपणे 1.25 तास लाईनीत उभं होतो आणि संपूर्ण 1.25 तासानंतर आम्ही फायनली दर्शन झालेलं आहे आमचं. आणि आता आम्ही बाहेर आलेलो आहोत. या देखो उदो आणि एकदम पावसाचा क्लायमेट झाले आणि पाऊस पडला, चांगलीच गोष्ट आहे आमच्यासाठी. तर आमचा परतीचा प्रवास चालू झालाय. आहे का ये पाय ले लो. मी एकवीर आलो का खाऊ मी घेतच खायला. तर मी घेतला नाही, दादानं पैसे दिलं, मी फक्त असा उचलून घेतला. म्हणजे मी घेतला, त्याने खरेदी केला पण मी घेतला. समजला? नाही समजला आता त्या गणिताचं सूत्र कमेंट मध्ये सांगा, सोडून देईल तुम्हाला. हा पण घेतला मी. पण खाणार सगळे. बघा कसं तुमचं होतं. बघा याच्यात काय तुम्हाला चुकीचं वाटतंय का? चला आता खाली भेटू डायरेक्ट, कारण इथं पडलो तर मोबाईल पण नाही राहायचा. पुढचं ब्लॉग बंद होतील त्यामुळे. हा ना, कुठं पोटा पाण्याचा प्रश्न आहे. कधी भेटलं तर भेटलं पैसे. चला खाली भेटतो. हा का? हे बघा आमची माकडा खाऊ का आम्ही. आमचा खाऊवाला दादा आहे. 1970 रुपये गंडवा दिया. बिगी उतर तू आता. नुसती खाऊ का थांबतात रे रस्त्याला. या भुका लागल्या तर मला काय खाणार रे तुम्ही? कोली इकडे बघ. या कोली हा का तुम्ही ओळखतच असाल याला. कोणी एका ब्लॉक मध्ये नसलेले आणि आमचे वरिष्ठ मंडळी आताच आहेत. बाळा रडली सकाळ रात्रीपासून एकविरेला जायचे तेव्हा आमचा सक्सेस झाला.
जर बाळाने तिचे अमूल्य अश्रू गाळले नसते तर आम्ही इथपर्यंत पोहोचलोच नसतो. तर आता आम्ही निघलो आहोत हॉटेलच्या शोधात. बघूया पुढे हॉटेल भेटतो का. तो गायज आता आम्ही ढाब्याला उतरलो आहे. इथं आस्वाद ढाबा इथं उतरलो आहे. आता जेवतोय थोडासा आणि नंतर फिर से जाएंगे हम घर. तर हा हॉटेलच्या पुढचा व्ह्यू आहे. हायवे एकदम. सो गाइस आता आम्ही घरी निघालो आहोत आणि तुम्हाला नक्कीच ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. तोपर्यंत भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये.